वेश्येला वाईट बोलतो, पण तिच्यापेक्षा वाईट नीच प्रवृत्ती लोक आहेत हे जे अश्लील विनोद करतात. करणाऱ्याला तुम्ही माफ केलंच नाही पाहिजे. जर तुम्ही माफ करताय आज, तर तुमची पोरं सुद्धा उद्या तसंच करतील, मग तुम्हाला ते भोगावं लागणार. यावरती गौतम पाटील सुद्धा बोलले की मी लावणी करत नाही, मी डीजे शो करते. डीजे शो का असं, पण अश्लील का? हा लेटंट शो आपण बघितला, भाडीपा मधला निर्लज्ज कांदे पोहे बघितली, त्यातली निर्लज्ज माणसं सुद्धा बघितली, या शोतली निर्लज्ज माणसं बघितली. तुम्ही जो कुशल बद्रिक यांनी त्यांचा सांगितलं तो काय स्ट्रगलर्स आला, त्यातली निर्लज्ज कलाकार आपण पाहिजे. ह्या सगळ्या निर्लज्जाकडे बघून, ह्या सगळ्या हरामखोरांकडे बघून तुम्हाला वाटतं का की खरंच हे कलाकार आहेत, कॉमेडियन आहेत, असं वाटतं का तुम्हाला? हे तो ऍक्च्युली समाजात चौकात उभा करून तोंड काळं करून त्याला चपलीनं त्या सुजूपर्यंत मारणं ह्या कला नाही म्हणून अश्लीलता घ्यावी लागते सोबत. यांचं नाव आलं ना समोर की पहिला माझ्या मनातून येणारी भावना म्हणजे अपशब्द. तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी हीच जी तुमची खरी संपत्ती आहे हे पालकांना सगळ्यात महत्वाचं ओळखलं गेलं पाहिजे. पैशासाठी तुम्ही तुमच्या आई वडिलांची, तुमच्या आया बहिणींची, तुमची सगळी विकली रे, दुसऱ्यांना आहेत स्वाभिमान. समाजाने तुम्हाला समाजाच्या सेवेसाठी निवडून दिलंय आणि हा समाजावर घाण करणारी ही जर निर्लज्ज माणसं असतील यांना थांबवण्यासाठी तुम्ही 24 तासात तत्पर का राहत नाही? त्या निर्लज्ज माणसं दुसरा निर्लज्ज माणूस घडवायला लागलाय आणि अशीच निर्लज्ज माणसं घडत गेली तरच ते पक्षवाले किंवा ते नेते, ते समाजकर्ते, ते कार्यकर्ते स्वयंघोषित आपल्यावर राज्य करतील. म्हणून त्यांना ते पाहिजे. जर तुम्ही सगळेच चांगले वागायला लागले तर आम्हाला विचारणार कोण? कारण आम्ही तेवढे चांगले पांढरे पिशी फक्त कपड्याने पांढरे आहे, आज थोडे ना आमच्या पांढरे आहे. नमस्कार मित्रांनो, सागरी चर्चेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज महत्वाची अशी चर्चा होणार आहे कारण भरपूर असे डिबेट आपण पाहिले. जो काही आता 2 दिवसामध्ये जो काही राडा चाललाय, कॉमेडीच्या नावाखाली जी अश्लीलता, नंगा नाच सुरू केलाय कॉमेडियननी स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली, तर या विषयावरती सखोल चर्चा का करायची आहे? कारण यामध्ये मुलावरती आपल्या काय परिणाम होते, सामान्यांच्या मुलावरती काय परिणाम होते. मोठमोठ्यांची जी मुलं आहेत श्रीमंतांची, ती मुलं हा कंटेंट बघतात, तिथं जातात, त्यामध्ये सहभाग घेतात, 5-5 हजार रुपयाची तिकीट आहेत त्या शो साठी. त्यामुळे हे श्रीमंतांचं काम आहे त्या शो मध्ये जाणं सुद्धा. पण गरिबांच्या मुलावरती सुद्धा याचा परिणाम होतो आणि हा परिणाम मानसिकरित्या त्याच्यावरती किती होतोय हे आपण जाणून घेणार आहोत. आणि हा व्हिडिओ खास आपल्यासाठी असणार आहे कारण यावरती प्रतिबंध कोण घातला पाहिजे, आपण यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजे. आपण आपल्या हातात मोबाईल असतो, आपण किती असेल तर आपल्या घरात कुटुंबियात किंवा आपणही बघितलं तर आपल्या मनावरती मानसिक परिणाम त्याचा किती होणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण तुमच्या मनातील प्रश्न जे काही सामान्यातले आहे, जनसामान्यातले तेच प्रश्न आपण घेऊन यांना विचारणार आहोत. तर आपण परिचय पहिल्यांदा करून देऊया. माझ्यासोबत आहेत देवानंद मंगळे, नमस्कार, आणि अतुल खांडेकर, नमस्कार. तर आपण यांना सर्वात पहिल्यांदा प्रश्न विचारूया की तुम्ही ते जे काही काल रणबीर अलाहाबादी त्याने जे काही स्टेटमेंट दिलं ते तुम्ही बघितलं असेल कारण तो मोठा युट्यूबर आहे, त्याचे मोठे मोठे फॉलोअर्स आहेत. तर ते तुमच्या स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्हाला पहिली प्रतिक्रिया काय वाटली की हे व्हायरल झाल्यानंतर तुमच्यापर्यंत आलं का? तुम्हाला काय वाटलं याबद्दल? ऍक्च्युली एक बाप म्हणून मी असल्या गोष्टी सर्वात पहिल्यांदा बघतच नाही, परंतु हा ज्यावेळी कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा झाला त्यावेळी मी पाहिलं सर्च करून. त्याच्या अगोदर मी बघत होतो, बघायला सुरुवात केली त्या टायमाला ह्या स्टँडअप कॉमेडीच्या किंवा ह्यांच्या पॉडकास्ट ह्याच्या नादामध्ये त्यांनी अश्लीलताच पसरवायला लागलेत हे ज्यावेळी मला समजलं त्यावेळी बघायचं बंद केलं होतं. परंतु आता ह्याची सीमा अगदी ओलांडून गेली त्यांनी, त्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा बघितला मी. असं खरं तर बघायला गेलं तर आक्रोश म्हणण्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट आहे की साला असल्या माणसांच्या मानसिकता असलेल्या समाजात आपण राहतोय आणि त्या गोष्टी ते सोशल मीडिया बोलले जाते आणि त्या गोष्टी तिथं बसल्यानंतर की साधारण तो बोलला एक आवेशात बोलला असेल असं समजून चालू, बोलल्यानंतर त्याचे सहकारी कोण विरोध करत नाहीत, कंटेस्टंटनं विरोध केला नाही, तिथं बसली गेली जाणाऱ्या कोणत्या प्रेक्षकांनी विरोध केला जात नाही. म्हणल्यानंतर हे कुठं ना कुठं तरी लोकांना ट्रिक करणार आहे आणि ते आवडतंय. आणि ते आवडते म्हणून तो बोलला का ते आवडावं म्हणून बोलला की तीच भावना सगळ्यांच्यात रुजू करण्यासाठी बोलला, हे सगळ्यात महत्वाचा विषय. तुम्हाला काय वाटतं तुमच्या स्क्रीनवरती हा व्हिडिओ? मी पाहिला तो व्हिडिओ, मला सर्वप्रथम मला लाज वाटली ह्या गोष्टीची. मला इतकी लाज वाटली की मला त्या मुलाच्या बापाला किती लाज वाटली असेल हे पाहून माझ्या अंगावर पहिला काटा आला की माझा मुलगा एका ठिकाणी गेलाय आणि तिथे त्याला विचारलं जाते की आई बापाचं सेक्स बघून तुला कसं वाटतंय. ही लाज वाटण्याची गोष्ट आहे खरोखर. आता हा जो आपण शो बघतोय ही घटना आता घडलेली नाही. ही जी आपण अशा स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली याच्या अगोदर सुद्धा भरमसाठ अशा गोष्टी चालल्या आहेत, पण आता समाजामध्ये हा आक्रोश आला किंवा हे आलं
ह्या त्यावेळीच करायला पाहिजे होता पायबंदी यावरती, असं काय वाटतं तुम्हाला? यावरती का आताच का आहे? मी मगाशीच सांगितलं त्याच्यानुसार ही गोष्ट आता सीमा ओलांडून गेली. ह्या गोष्टीची सुरुवात कधीतरी झाली होती. नक्की त्या गोष्टीची सुरुवात झाली त्याच वेळी त्याच ठिकाणी त्यांच्या सहकार्यांनी, तिथल्या प्रेक्षकांनी, तिथल्या कंटेस्टंटनी इथला विरोध केला गेला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळच्या मी स्टँडअप कॉमेडियनचं बघितलं गेलेलं आहे की कॉमेडीची सुरुवात करताना मेरा बाप ऐसा था, मेरा बाप घटिया था, कुछ बोलते थे, कुछ बाप कंजूस, मेरा भाई इतना ये लेवल का, म्हणजे अक्षरशः स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली शिव्या देणं चालू आहे. एकमेकाला शिव्या देणं हेच कॉमेडीचा प्रकार झाला. आणि विनोदाची व्याख्या ही अश्लीलता हेच केलेलं आहे सध्या. विनोद म्हणजे अश्लीलता. भारतीय संस्कृतीत असं होतं, आपली भारतीय संस्कृती आजही टिकून आहे आणि भारतीय संस्कृतीकडे विदेशातील लोक सुद्धा आपल्या संस्कृतीकडे अभिमानानं बघतात. की उदाहरण द्यायचं म्हणजे भारतीय संस्कृतीचं उदाहरण देतात. मग आपल्याच आई वडिलांना, आपल्याच नातेवाईकांना एवढ्या खालच्या दर्जाचे त्यांच्यावरती जोक करायचं आणि मग हसायचं, ही कुठली कॉमेडी? हा कुठला कन्सेप्ट आणलाय? हा नेमका कुणाकडे बघून आला असं वाटतं तुम्हाला? ह्याला कोणाकडे बघून ऍक्च्युली ते वेस्टर्न कल्चरला फॉलो करतात असं त्यांना वाटतंय. पण हल्ली वेस्टर्न कल्चर आपल्याला फॉलो करतंय. वेस्टर्न कल्चर आपल्याला का फॉलो करतंय की आपल्यातलं एकमेकांना दिला गेलेला आदर, प्रेम आणि त्यांना जो मान सन्मान दिला जातो त्याला मुलांनी आई बापांना देणं, भावाला देणं. जॉईंट फॅमिलीचं आपल्याकडं सर्वात मोठं म्हणलं तर भारतीय संस्कृतीत मोठं उदाहरण आहे. भाऊ एकत्र असल्यामुळे त्यांची ताकद वाढून जाते. वेस्टर्न कल्चर वापरलं की आपल्याला जास्त व्ह्यू मिळतात किंवा जास्त लोक फॉलो करतात किंवा मी किती मॉडर्न आहे ही दाखवायच्या नादात ते असं बोलून जातात. आणि जर बघायला गेलं तर भारतीय संस्कृती आपण म्हणतोय तर भारतीय संस्कृती आता अतुल भाऊ म्हणले तसं त्या कंटेस्टंटच्या बापाला वाईट वाटलं असेल. हीच स्टेटमेंट जर त्या कंटेस्टंटनं त्याच जज बद्दल जो होता तुम्ही म्हणताय तो रणबीर अलाहाबादिया त्याला दिला असं सेम स्टेटमेंट किंवा एक प्रत्युत्तर म्हणून काहीतरी वेगळं तसंच दिलं असेल, तू तसं केलंयस का असं विचारलं असतं, तर त्या कंटेस्टंटच्या वडिलांना त्या जो बोलणारा रणबीर अलाहाबादी आहे त्यांच्या आई वडिलांना काय वाटलं असतं? वाईट वाटलं असतं, साहजिक गोष्ट आहे. कारण का माझा मुलगा माझ्याबद्दल असं कसं बोलू शकतो? मग ते काय शिकवलं आपल्या घरातल्यांनी, म्हणजे त्याच्या प्रत्येकाच्या आई वडिलांना मान सन्मान द्या, मला मान सन्मान द्या. म्हणजे तुझ्या आई वडिलांना मान सन्मान दे, दुसऱ्याच्या आई वडिलांना देऊ नको. ही लहानपणापासून जेणेकरून शिकवलं गेलं असेल त्याला, तेव्हाच तो तसा बोलला. आता तुम्हाला एक प्रश्न या संदर्भातच की हे ऑन कॅमेरा इतकं होते, मग हे वाटतंय का की तुम्हाला हे पैशासाठी हे सगळं चाललंय? हा व्याप जो चाललाय हा कंटेस्टंटचा कॉमेडीच्या नावाखाली जे काय असतील तर चालले आणि याला माणसं बघतायत सुद्धा, मिलियन मध्ये व्ह्यूज आहे. तर हे फक्त स्क्रिप्टेड असते सगळं. म्हणजे तिथं येणारा सुद्धा माणूस इतका अपमान केल्यानंतर सुद्धा तो गप असतोय. आपल्याला जर आई वडिलांना शिवी जरी दिली किंवा एवन आई वडिलांच्या याच्यावरती बोलत तरी इतका राग होतो, आलाय तो गप कसा बसला किंवा माझ्याबद्दल काय? तिथं आता बॉडीगार्ड आहेत बरेच. कारण तसं जर काय एखादा प्रतिक्रिया करत असतो ते बॉडीगार्ड त्याला धरतात वगैरे. तिथं बाउन्सर वगैरे ठेवले, आपण बघतो त्या शो मध्ये बाउन्सर वगैरे असतात. तर मग हे या माणसाने इतकी का हाऊस की त्या ह्याच्यामध्ये जाण्याची, त्या प्रोग्राम मध्ये जाण्याची किंवा त्या प्रेक्षकांना, तिथं 20-25 प्रेक्षक असतात. मग हे स्क्रिप्टेड वाटतंय का तुम्हाला? काय वाटतंय? ऍज पर माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने बघितलं तर हे स्क्रिप्टेड असू शकतं. कारण आता मी माझ्या बापाविषयी हा वाक्य ऐकून घेतलंच नसतं मी कधी. हा सगळा खेळ पैशाचा, व्ह्यूचा आणि त्यांच्या नासलेल्या मानसिकतेचा आहे, हे नक्की आहे. नासलेल्या मानसिकता, हो खरंच मानसिकता. पैसा घेऊन सुद्धा मी माझ्या बापाविषयी चुकीचं ऐकू शकत कधीच नाही. मग समोरचा व्यक्ती जर ऐकत असेल तरी मानसिकताच खराब. मग यात असंही म्हणावं लागेल की तो शो ज्यांनी होस्ट केलाय त्याची मानसिकता तीच नीच आहे. तिथं जाणारा ज्यानं जो अर्ज भरला तिथं गेला आणि तिथं परफॉर्म करतोय तोही नीचच म्हणावं लागेल आणि तिथं बघणारे जो प्रेक्षक आहेत त्यालाही नीचच म्हणावं लागेल. कारण तुम्हाला ते आवडते म्हणजे तुमची मानसिकता त्याच लेवलची. त्याच्यामध्ये आणखीन एक ऍड करा की ऑनलाईन बघणारे सुद्धा तितकेच नीच असे म्हणावं लागेल. ते सुद्धा महत्वाचं आहे. ऑनलाईन 90 जनरेशनची जी काही कॉमेडी होती आणि त्यापासून आता ही जी काय म्हणतात जेनजी वगैरे टाईप, आता मुळे जेनजी टाईप आहेत म्हणतात, तेव्हापासून आता असं काय या जेनजी टाईप आणि 90s मध्ये एवढा फरक नाही. 5-6 वर्षाचा फरक आहे. पण 5-6 वर्षात कॉमेडीचं रूप इतकं बदललंय, इतकं बदलवलंय नाही स्वतः की त्याला अश्लीलता आहे. तर त्या दोन्ही कसं बघतो तुम्ही, कम्पेअर कसं करता, काय चांगलं कोणतं होतं? आता तसं बघायला गेलं तर आम्ही लहान असताना अशोक मामा पण विनोद करायचेच. अशोक मामाचा विनोद एक नाव घेऊन त्यांनी, म्हणजे धनाजी वाकरे, धकाजी नाकरे, वाकरोजी धने, एका नावात त्यांनी इतके व्हेरिएशन दिले की आम्ही हसून म्हणजे असं लोटपोट व्हायचो. आणि आता त्याच्यापेक्षा कमी हसवायसाठी यांना असलेला सहभाग म्हणजे भाग घ्यावा लागतो त्यामध्ये. ते काय आपल्याला पटलेलं नाही. हे पूर्ण चुकीचं आहे, म्हणजे संपूर्ण चुकीचं आहे. यात काय म्हणजे
जनरेशन पूर्ण चेंज झालेले आहे आणि असं वाटतंय की आता ह्यांच्याकडे विषय नाहीत की ह्यांना जमत नाही, मग काहीतरी केलं पाहिजे ह्या हिशोबाने ते कॉमेडी करतात. म्हणजे कॉमेडीसाठी जे नॉलेज लागतं ते नाही. कॉमेडीसाठी पण नॉलेजच पाहिजे. Knowledge कारण पाहिजे. तुम्ही कॉमेडी, आता कॉमेडीचं काय, कॉमेडीचा कन्सेप्ट जर पाहिला तर कॉमेडी येते कुठनं, तर तुम्ही समाजात फिरल्यानंतर तुम्ही एखाद्याला ऑब्झर्व करता आणि ती तुम्ही कॉमेडीच्या रूपानं मांडता. पण तुम्ही ज्याला ऑब्झर्व केलं त्याचं नाव घेत नाही किंवा काय नाही, त्याची ऍक्शन करून दाखवणे वगैरे अशी कॉमेडी असते. त्या टाईपचं जे काही आपल्या जुन्या चित्रपटात असतो किंवा स्टँडअप कॉमेडियन जे करत होते, जॉन लिव्हर करत असतील किंवा अशोक मामा करत असतील, लक्ष करत असतील, ते ऑब्झर्व करून त्यांनी किती वेळा सांगितले की आम्ही समाजात ऑब्झर्व करतो या गोष्टी. हे कधी फिरतही नाही समाजात. यांना कुठली कॉमेडीचं नॉलेज नसेल बहुतेक आणि कदाचित नसणारच आहे. त्यामुळे त्यांना असा अश्लीलतेचा, शिव्यांचा किंवा अशा भागांचा पार्टचा वापर त्यामध्ये करावा लागतो. आई बापांना सुद्धा यांनी सोडलेलं नाही असं वाटतं यामध्ये. तर तुम्ही याबद्दल काय सांगा? त्यांनी ऍक्च्युली तुम्ही म्हणताय किंवा बाकीचे म्हणतात म्हणून ते कॉमेडी, मला तर आम्हाला ती कॉमेडी वाटत नाही. आम्ही 90s जनरेशनची मुलं आहे. आम्ही जसे आता अतुल दादा म्हणले तसे वाकडोची धने, धनाची वाकडे, अशोक मामांची कॉमेडी खिव खिव खिवर केलेलं, किंवा लक्ष्मीकांत बेर्डेंची कॉमेडी आम्ही केली, सचिन पिळगावकरांची बघितली, अशी बनवा बनवी पिक्चर एव्हरग्रीन आजही बघितला. आमच्या गावात, पूर्ण गावात एखाद्याची टीव्ही, त्या टीव्हीच्या हॉल पासून ते व्हरांड्यापर्यंत पूर्ण गाव एकत्र बसून बघणारे आम्ही कॉमेडी बघितल्या. त्यामुळे ह्यांची कॉमेडी आपण त्या रील्स मध्ये आलं की पहिल्यांदाच येते यूज हेडफोन्स. तुम्ही चार चौघात नव्हत दोघात सुद्धा बघू शकत नाही अशी यांची कॉमेडी. आणि फॅमिली सोबत बघूच शकत नाही. ऍक्च्युली मला तर तो कॉमेडी कधी आम्ही सुद्धा मित्र जरी बसलो असलो तर म्हणजे पुरुषा सुद्धा एक कॉमेडी बघू वाटते. खालच्या लेवलची कॉमेडी असते. म्हणजे लेडीज बघणं, कुटुंबासोबत बघणं, मोबाईल मध्ये बघताना असं बघावं लागतंय की आजूबाजूला की कोण ऐकत तर नाही, म्हणजे ही वेळ का आली असेल. त्यामुळे सगळ्यांच्या गळ्यात आता घोंगरा आले बघायचं, असं कानाला घालून बिलून बसले असतात. म्हणजे ते ऐकायचं, म्हणजे माणसांना ऐकू पण वाटते की बाबा ऐकायचं, म्हणजे काय हा काय बोललाय, कुठले व्हेरिएशन आणले आणि शिव्यामध्ये नवीन काय शिव्या आले असं सुद्धा. आम्ही 90s जनरेशन मध्ये आपलं मध्ये ते एक कॉमेडी शो येत होता, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं ते सोलापूरकर एक बोलत होते ताई, त्या कॉमेडीवर हसलो आम्ही. ताई असं का केलं, ताई देशपांडे गोष्टींच्या गाण्या मी कुठल्या बोकातला बघतोय बाग सांग म्हणणाऱ्या ह्या कॉमेडीवर आम्ही हसलो. त्यामुळे ह्यांची कॉमेडी आम्हाला हसूच आणत नाही सर्वात. आता याला जर म्हटलं वेस्टर्नची कॉपी करतात किंवा ही इंग्रजाळलेली पिढी आपण म्हणतो, इंग्रजाळलेली पिढी म्हणजे तिकडले त्यांना इकडे आणायचं आहे. वा हे कधी कधी म्हणतात की या गोष्टीचं जी गुप्त इंद्रिय आहे पुरुषांची किंवा स्त्रियांची असेल याच्यावरती ज्ञान असलं पाहिजे म्हणून आम्ही हे करतोय, किंवा ही डार्क कॉमेडी या नावाखाली हे केलं जातं. मग तिथं सुद्धा कॉमेडियन झाले, चार्ली चॅप्लिन वगैरे, याबद्दल काय सांगाल? मग ते खरंच तसं करतायत का? चार्ली चॅप्लिन तर तोंडातून ब्र शब्द न काढता त्यांनी पुऱ्या जगाला खळखळून हसवलं. आत्ताचे म्हणलं तर आता सध्याला सुद्धा ट्रेंडिंग मध्ये असणारे बीन आहेत, मिस्टर बीन, त्यांची कॉमेडी आहे, त्यांच्या कॉमेडीमध्ये अश्लीलता नाही आहे. तर ऍक्च्युली यांना आहे ना यांच्या मानसिकतेनुसारचे कल्चर फॉलो करायचे. म्हणजे ह्याच्यातून हे समजतंय का की आता जो बोलला तो बोलणारा एकाचं नाव जरी असेल तर असे बोलणारे भरपूर जण आहेत. बरोबर. आपल्याला आज एका बोलला त्याचा चेहरा दिसतोय, असे याची सुरुवात झाली भरपूर दिवसापूर्वी. तुम्ही म्हणा हे स्वतःच्या आई वडिलावर बोलून गेले त्यांनी, नंतर त्यांनी महापुरुषावर बोलले, आता दुसऱ्यांच्या आई वडिलावर बोलायला लागलेत. म्हणजे त्या गेलेल्या कंटेस्टंटला स्वाभिमान नावाची गोष्ट घरातल्यांनी शिकवली नाही असं मला वाटतं. साधारण तुम्हाला जाता जाता आमच्या मित्रात जरी कुठून चुकून जरी वडिलांचं नाव नाही तर वडिलांचं नाव काढायचं नाही. म्हणजे काही दिवसापूर्वीचाच मुद्दा सांगतो. माझ्या एका मित्रानं एका मित्राचे पैसे घेतले होते, तर पैसे देत नाही म्हणून बोलत असताना त्यानं त्याच्या घरच्यांची नावं काढली. तर मी त्याला ओढलं की तू त्याला बोल, काय बोलायचं त्याच्या घरच्यांना बोलायचं नाही. हा स्वाभिमान आम्ही शिकलो, हा स्वाभिमान आमच्या घरातल्यांनी शिकवला. आताच्या जनरेशन शिकत नाहीये का त्यांच्या जनरेशनला त्यांनी, म्हणजे आता जो कंटेस्टंट किंवा जो बोलणारा आहे किंवा जो ऐकणार आहे त्यांच्या जनरेशनला त्यांच्या आई वडिलांनी शिकवलेलं नाही. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे गेल्या काही दिवसानंतर किंवा काही वर्षापासून हा जो ट्रेंड चाललाय, ह्या ट्रेंडनं पूर्ण समाज विकृती झालेला आहे. आम्ही लहानाचं मोठं झालो, आम्हाला मुलं बाळ झाली, तोपर्यंत कधी चार चौकातनी वगैरे अशा ज्या शिव्या देणाऱ्या भाष्य वगैरे अशी मोठी मित्रात काय झालं वगैरे तर मोठ्या पद्धतीने बोललं जात नव्हतं, अशी भांडणातच बोललं जात होतं. आता जनरली मी कुठं रस्त्यावर फिरायचं, एखाद्या ठिकाणावरून एखाद्या ठिकाणी परत जाऊपर्यंत जवळपास 15 ते 20 शिव्या कानावर येतात. म्हणजे हे जे पॉडकास्ट म्हणा किंवा ह्या ज्या कॉमेडी स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली हे जे आपल्या मुलांच्या ताटात वाटलं जातं किंवा आपल्या मोबाईलमध्ये येतं हे बघतात, त्यामुळे हे नॉर्मली झाले. म्हणजे आई बापाचे आबरू काढणे, आई बापाचे प्रायव्हेट पार्टवर बोलणे किंवा आई बापांचे एखाद्या खालच्या लेवलनं, नातेवाईकांच्या खालच्या लेवलनं, पुढच्या माणसाचे पण
खालच्या लेवलनं बोलणं म्हणजे कॉमेडीच्या नावाखाली अगदी तुम्ही निजते मानसिकताची बोला हे नॉर्मली ह्याने करून ठेवलं म्हणजे ह्या प्लॅटफॉर्म आणि त्यामुळे आता ते समाजात आपल्याला वावरताना दिसतंय ते समाजाला ते वाटतं की नाही हे म्हणजे नॉर्मल आहे हे काय शिवी देणं नॉर्मल झालं आई वडिलांना घाण बोलणं नॉर्मल झालंय असं वाटतंय का तुम्हाला की हे कल्चरमुळे ते आलं असेल? मला असं वाटतं की ही सगळी चूक आहे ती आपली आहे. आपण हे बघायला चालू केलं, आपण हे ऐकायला चालू केलं आणि आपण हे म्हणजे आपल्या सोबत घेऊन आलो हे आधीच थांबवायला पाहिजे होतं. हे आधी थांबलं असतं आपल्याला हे ऐकायची वेळ आली नसती आणि नाही आपल्या मुलांना आता म्हणजे ह्यामध्ये गुरफटली नसते. याची सुरुवात ज्यावेळी मी मगाशी म्हटलं त्या प्रमाणे आता तसं आपल्याला म्हणलंय की याची ज्यावेळी सुरुवात झाली सॉफ्ट मध्ये कोणाच्या तरी अगोदर कशी कॉमेडी केली जायची जसे आता ते बरेचसे कॉमेडियन होते की बॉम्ब मेरे पास आया मैं बोला फोटो असली कॉमेडी केलं त्या कॉमेडी मधून ज्यावेळी ह्या कॉमेडीमध्ये तुम्ही चालला म्हणजे टिप्पणी करून स्पेसिफिक कोणाच्या तरी चेहऱ्यावर नात्यावर बॉडी शेमिंगवर या गोष्टीवर सुरुवात झाली त्याच वेळी तुम्ही विरोध करायला पाहिजे. अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याखाली तुम्ही या गोष्टीला तुम्ही जो बढावा दिला तो आज इतक्या पातळीला पोहोचलाय की एका कंटेस्टंटच्या आई वडिलांच्या ह्याच्याबद्दल तो तसा बोलू शकतो. तर कंटेस्टंटना तो त्याच्या आई वडिलांबद्दल पण तसा विचार करू शकत नाही कशावर. आणि असं नाही की बाबा तुझी मानसिकता तशी आहे त्या माणसानं त्याच्या पॉडकास्टमध्ये मी त्या विषयावर येणारच होतो की तुम्ही म्हणताय की तो माणूस त्या इथे तर आला अश्लीलता बोलला पण याच्या अगोदर जो काही त्याने पॉडकास्ट केले किंवा त्याचं जे काही चॅनल आहे किती मिलियन मध्ये असतील 10-12 चॅनल आहेत त्याचे अगदी महिन्याला तो 30 ते 35 लाख पर्यंत कमवतोय अशी त्याची नेटवरती येते माध्यमांच्या माहितीनुसार जर पाहायला गेलं तर तो तिथं चांगलं वागतं अगदी राजकारण्यापासून ते ज्योतिषापर्यंत साधू संतांपर्यंत तिथं माणसं त्यांना पॉडकास्ट दिली मग तिथं तो चांगला वागतोय आणि इथं असं या फरकात तुम्ही काय सांगाल या दोन्ही फरकात काय सांगाल मग नेमकं काय हा जागेचा फरक आहे. चांगल्या जागेत आता आपण बघतो चांगल्या जागेमध्ये चांगल्या व्यक्ती भेटतात चांगले सुविचार भेटतात चांगल्या गोष्टी पाहायला मिळतात. वाईट जागेला गेलात की तुम्हाला वाईट गोष्टीच पाहायला लागणार. पण त्या दोन्ही जागेतला माणूस एकच आहे मग चांगल्या गोष्टी बोलताना तो जगाला ज्ञान देतोय मग त्याच्या स्वतःत बदल नाही का केला त्यांनी. प्रत्येक माणसामध्ये अशा दोन्ही गोष्टी असतात चांगल्या ही गोष्टी असतात वाईट ही गोष्टी असतात. फक्त त्या माणसाने ठरवायचं आहे की आपल्या कोणत्या गोष्टींना बाहेर आणायचं. आपण चांगल्या माणसात बसलो की चांगल्याच गोष्टी बाहेर येतात. आता तुम्हाला सांगायचं झालं तर आता तुम्ही जसं बोलला त्यानुसार की तुम्ही चांगलं ज्यावेळी त्यांनी स्पिरिच्युअल माणसाला आणलंय राजकीय माणसांना आणलंय बऱ्याच जणांना पॉडकास्ट केली त्या गोष्टीला ते असल्या मोठ्या माणसांना तो घेऊन पॉडकास्ट करतो म्हणून फॉलो करणारे त्याला बरेच जण माणसं आहेत. आणि नंतर तो जर असा असेल त्याची ही खरी मानसिकता आहे का. जरी तुम्ही कॉमेडीला आता ऑलरेडी दर्जा कॉमेडीचा अश्लीलतेला गेलाय परंतु दुसऱ्यांच्या आई वडिलांच्या शारीरिक संबंधासंदर्भात बोलणं ही म्हणजे मला तर त्यांच्या विचाराची ऍक्च्युली कीव येते त्याच्यावर तरच येतोय मला ऍक्च्युली सांगायचं म्हणलं तर किती खालच्या पद्धतीचे त्याचे विचार असतील. उद्या हेच समजा हा सेम सिच्युएशन आणि त्याचा मुलगा त्या वयात आहे त्याच्या मुलांना सेम असं हा जो बोलतोय तेच त्या मुलाने केलं तर आज या तुम्ही बोला त्याच्यावरून मला आज हे आठवतंय की आज ही जर समाज किंवा वडिलांपुढे आपण बाहेर कुठेतरी शिवी एखादी घाण दिली असेल आणि जर वडिलांना कळाली तर आपल्या घरात काय अवस्था आपली होती हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. आपल्या घरात किती अब्रू आम्हाला 2 दिवस जेवण मिळणार नाही अशी परिस्थिती. मग आता जर हे इतकं मोठं स्टेटमेंट आहे ना दिलेलं आहे हा जो समय राहिला असो किंवा जो काय चॅनल तो चाललाय लेटेंट वगैरे म्हणून जो शो चालू आहे यांच्या घरात यांची सुद्धा आई वडील आहेत त्यांच्या आई वडिलांना काही वाटत नसेल का याबद्दल काय म्हणजे त्या आई वडिलांचे संस्कार तसे आहेत का याकडे नजरअंदाज करतात का पैसे म्हणून सगळे गप बसतायत काय वाटतंय म्हणजे कसे असायची मानसिकता. हा तुम्ही म्हणल्यासारखं पैशाचा व्ह्यूचा आणि फॉलोअरचा मायाजाळ आहे. आणि समजा जर याच्या आई वडिलांची याला जर रिस्ट्रिक्शन असतं असल्या गोष्टी बोलू नको म्हणून जर रिस्ट्रिक्शन असतं ही इतक्या खालच्या लेवलची जर भाष्य करत असेल तर कुठलं तरी ह्याच्या भाष्याची सुरुवात सॉफ्ट लेवल पासून झाली असेल त्याच वेळीच ह्याच्या आई वडिलांनी ह्याला फटकावलं नाही त्यामुळे आज हा या पातळीला गेलेला आहे. माझा मुलगा किंवा माझी मुलगी हे वाक्य बोलते म्हणून पैसा येतोय ही कुठली सत्यता आहे. प्रत्येकाला माहितीये की पैसा हा ह्याच गोष्टीमुळे येतोय. आता आपण अलाहाबाद या विषयी बोलतोय त्या शो मध्ये मखीजा नावाची एक मुलगी आहे तिथं त्या मुलीनं त्याच्यापेक्षाही घाण शब्द वापरले लग्नासाठी असलेल्या रिक्वायरमेंट सांगितल्या त्या शो मध्ये की मुलाचा प्रायव्हेट पार्ट किती इंचाचा पाहिजे त्याची उंची किती पाहिजे
आणि तो कसा हवा, म्हणजे प्रायव्हेट पार्टची मागणी आता मुली करू लागल्यात. म्हणजे मला वाटतं की जर आपण नको अश्लीलतेकडे जायला, कारण ती मुलगी आहे खरं तर, तिनं असे रिक्वायरमेंट ठेवणंच खरं तर चुकीचं आहे. पण याच्यावरती आता मला वाटतं की हा जर कन्सेप्ट ती मुलगी ठेवते आणि हा जर चॅनल बनवणारी जर माणसं असतील आणि जर मुली पण ऑडियन्स असतील तर त्यांच्या मनावरती काय परिणाम होत असेल मला सांगा. जर उद्या लग्न कोणाला ठरत असली तर आतापर्यंत नोकरी बघितली जायची, मला वाटतं नंतर मेडिकल टेस्ट करून आणा आणि त्याचा रिपोर्ट आम्हाला दाखवा, मग आम्ही लग्न करू, अशी परिस्थिती या स्टेटमेंटमुळे निर्माण होईल. किती खालच्या पातळीला जाऊन ती मुलगी एक बोलते. आलाबादी सोडून द्या, सोडून देण्यासारखी गोष्ट नाही, पण आलाबादी सोबत तीही तितकीच दोषी आहे खरं तर. आता ऍक्च्युली आलाबादीने माफी मागितली असं माफी मागितली समजते, त्या मुलीने सुद्धा माफी मागायला हवी होती. त्या मुलीनं म्हणा किंवा स्टेटमेंटला प्रत्येक जजनं माफी जजची सुद्धा ती जिम्मेदारी आहे की त्यांनी पण शोनं कोणत्याही माफी मागितलेली नाही आणि तो शो सुद्धा त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून डिलीट झालेला आहे. मग तो युट्यूबला डिलीट केला की ते स्वतः डिलीट केला, याच्यावरती अजूनही स्पष्टीकरण आलेलं नाही. माझं तर म्हणणं आहे प्रत्येक जजनं, प्रत्येक कंटेस्टंटनं, प्रत्येक प्रेक्षकानं, बघणाऱ्या प्रेक्षकांना सुद्धा कमेंटमध्ये माफी मागितली गेली पाहिजे की यांना आम्ही फॉलो करतोय, माफी मागितली गेली पाहिजे. हा मुद्दा फक्त एकट्याचा नाही, आपण स्पेसिफिक आज हे घडले म्हणून नाव घेतो, अशा मानसिकतेचे जवळपास तिथं बसणारे सगळेच होते, म्हणून सगळ्यांचं समर्थन होतं. आता माफी मागितलाय. समजा एखादी माझ्याकडून चूक झाली अतुल भाऊ तुम्हाला बोलता बोलता आणि मला ती जाणवली की मी लगेच दुसऱ्या मिनिटाला अतुल भाऊ माझ्याकडून चूक झाली जाणवते, त्यांनी तो शो शूट केला, शूट करताना कोण बोललं नाही, शूट केल्यानंतर एडिट केला कोण बोललं नाही, व्हायरल केला कोण बोललं नाही, ज्यावेळी तो ट्रोल व्हायला लागला त्यावेळी माफी मागितली. म्हणजे त्याने माफी मागितल्या, ही ट्रोल व्हायला लागल्यामुळे मागितल्या का त्याला खरोखर वाईट वाटलं म्हणून मागितलं, हा सर्वात मोठं प्रश्नचिन्ह. तसं बघायला गेलं तर हे त्याला वाईट वाटलेलं नाही, फक्त ट्रोल होतोय म्हणून. आता समाज आपला दोष देतोय, काहीतरी बोलतोय म्हणून कुठेतरी आपलं सावरा करायचं. आता तुम्ही माफीचा जसा काही विषय निघाला आपला, त्याच्यावरून मी तुम्हाला अजून एक गोष्ट विचारतो की माफी मागितल्यानंतर सुद्धा ही माणसं हायलाइट सुद्धा होतात, म्हणजे नंतर पण यांना मोठी प्रसिद्धी मिळते, अशी भरपूर केसेस आहेत. गौतमी पाटील आपल्या महाराष्ट्रात आपण बघू शकतोय. आता यांचंच कशाला घ्यायला, मराठीमध्ये हा जो लेटेंट चॅनल चालू केलाय, महाराष्ट्रात सुद्धा चांगला चॅनल आहे, भाडीपा म्हणून एक चांगला चॅनल आहे, अगदी चॅनल चांगला, त्याच्यावरती कंटेंट जो येतोय तो सुद्धा अगदी चांगला होता, आम्ही सुद्धा तो चॅनल बघायचो. पण त्यांनी सुद्धा त्यांचं कॉपी करून, त्या लेटेंटचं कॉपी करून त्यांना व्ह्यूज चांगले म्हणून त्यांनी सुद्धा निर्लज्ज कांदे पोहे म्हणून चॅनल चालू केला, तो शो चालू केला आणि त्याच्यात सुद्धा अशाच खालच्या पद्धतीचे जोक चालू केले. इतकी चांगली माणसं, सिनेसृष्टीत काम करणारी माणसं, ती मुलगी सुद्धा जी काही मुलगी आहे त्याच्यामध्ये काम करते, म्हणजे चित्रपटामध्ये काम केले त्या मुलीनं, सारंगसाठी त्यामध्ये आहेत, आणि सिनेसृष्टीतील माणसं त्यामध्ये काम करतात आणि ती सुद्धा खालच्या पातळीने जोक करतात. तुम्हाला सिनेसृष्टीत काम करून, मालिकेमध्ये काम करून, इतका पैसा येऊन, इतका अनुभव येऊन सुद्धा तुम्ही सुद्धा व्ह्यूजच्या हव्यासापोटी इतक्या खालच्या पद्धतीने मराठीमध्ये सुद्धा हे आले. असं म्हणू नका की हा हिंदी मधला विषय आहे, आपण मराठी विषय आलाय म्हणून खरं तर हा पॉडकास्ट घेतो आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी सुद्धा, कारण ती गरजेचं आहे, कारण मराठी प्रेक्षक आहे मराठीच्या त्या शोला आपले बघणार आहेत. त्यासाठी मराठीमध्ये सुद्धा असे झाले. गौतमी पाटील तुम्ही पाहिला असेल तर हे ज्यावेळेला कॉन्ट्रोवर्शियल होतं, गौतमी पाटील सुद्धा माफी मागितल्यानंतर सुद्धा ती व्हायरल झाली. व्हायरल झाल्यानंतर मग माफी मागितली, 2-4 दिवसानंतर तिला कोणीतरी पत्र दिली महिला आयोगाने वगैरे, मग माफी मागल्यानंतर मग तिला सोजवळाचा चेहरा चालू केला. मग आता ती माफी मागल्यानंतर ह्या गोष्टी व्हायरल होतात, ह्या गोष्टींना आणि यांचे सबस्क्रायबर वाढतात, व्ह्यू सुद्धा वाढतात आणि आता ते सोजवळपणाचं, चांगलेपणाचं नाटक करतात. आता ती माणसं, मी मग मध्ये एक रील बघितली, अलका कुबल सोबत गौतमी पाटील बसलेले आणि सिनेसृष्टीतली बरीच मोठी मंडळी तिच्यासोबत गौतमी पाटील बसलेली. म्हणजे मागचं हे माफ होतं. म्हणजे तुम्ही व्हायरल होण्यासाठी एखादी गोष्ट तुम्हाला व्हायरल व्हायची म्हणजे शॉर्टकट आहे हा खरं तर व्हायरल होण्याचा. म्हणजे तुम्ही कोणतीही घाण काम करा, घाण कामामुळे तुम्ही प्रसिद्ध होणार, ट्रोल झाल्यानंतर माणूस प्रसिद्ध होतो आणि त्यानंतर मग तुम्ही चांगल्यांच्या पंक्तीत जाऊन बसा, मग आम्ही चांगला आहे. म्हणजे ह्या माफ होतं, पण मानसिकता काय, ह्यावर काय बोलावं, हे होईल का आलाबादीच्या बाबतीत? साधारण तुम्ही पण एक युट्यूबर आहात, पण तुम्ही फेमस होण्यासाठी असं बोलला नाही ना, कधी बोलला नाही, इथून पुढे पण बोलणार नाही याची मला गॅरंटी आहे. आणि आम्ही सुद्धा कधी झालो फेमस तरी बोलणार नाही, हे कारण ही आमची मानसिकता आहे, त्यांची मानसिकता तेच आहे. तुम्ही सांगताय तसं, आता जसं या स्टँडअप कॉमेडीची गोष्ट म्हणला तुम्ही, त्यामध्ये एक जी सगळ्यात मोठी देशाला स्वातंत्र्याच्या काळात किंवा धर्मांतराच्या काळात सगळ्यात जास्त मोठं योगदान होतं ती पंजाबी कौम, शीख कौम मध्ये. इतकं रिस्पेक्टफुल कौम असताना तेच एक तिथं सेम तसला एक काहीतरी त्यांचा शो आहे, त्याच्यामध्ये एक पंजाबी पग घालून असलेला एक बाबा आहेत, म्हणजे वयस्कर आहेत, ते प्रत्येक कंटेस्टंटला असं ट्रीट करतात की जणू काय तो माझा मुलगा आहे. त्याच वेळी त्यांनी फेम मध्ये दिसले. ते एक उदाहरण धरून चला. तुम्ही काय म्हणताय की युट्यूबर म्हणून, आता सारंग साठेंचे बऱ्याच जणांना मी स्टेटस मध्ये बघतो, हीच आमची हेच आमची प्रार्थना, हेच आमची मागणी आहे,
यामध्ये माणसाशी माणसं असं वागणे. यांचे स्टेटस लहान मुलापासून वयस्करापर्यंत ठेवले गेले जातात ना. आता तुम्ही म्हणतात की अश्लील कांदे पोहेमध्ये तो आहे. म्हणजे लोकांना सांगायचं आता, जशी आता गौतमी पाटलांचा जो ट्रेंड चाललेला आहे की गौतमी पाटील आता सुसंस्कृत चष्मा घालून वगैरे असं सगळ्या पद्धतीनं तुम्ही म्हणला तसं अलका कबूल प्रमाणे त्यांनी पण तिची पण सुरुवात कशापासून झाली? अश्लील इशाऱ्यापासून झाली. जसा एक आपल्या तुम्ही म्हणताय हे युट्यूबर झाले ज्यांचा शो मोठा आहे. एक मराठीमध्ये कॉमेडीचा शो येत होता, त्यातले काही कलाकारांचा एक चॅनल आहे. अक्षरशः त्या चॅनलवर एकमेकाला नुसत्या शिव्याच दिल्या गेल्या जातात. त्या शोचा शो मोठा आहे आता तो सोशल मीडियावर. त्या शोचं नाव माहित असेल तुम्हाला? स्ट्रगलर सारा. चांगले मोठे आहेत. अभिजित चव्हाण आहेत, कुशल बद्रिकेच्या कॉमेडी टायमिंगला आणि त्याच्या डान्सिंगला आम्ही किती लाईक करतो तो, पण त्यांनी पण अक्षरशः शिव्या दिल्या. संतोष जुवेकर आहे. संतोष जुवेकर हो, मोठा ऍक्टर आहे तो सुद्धा तिथं जाऊन शिव्या देतोय. म्हणजे किती खालच्या लेवलला ते सुद्धा येतात. तुम्हाला सांगायचं झालं तर आता हे फक्त अश्लील तर आलं. तुम्ही महापुरुषांवर बोलला, जसा मनोहर फारुकी आहे जो शिवाजी महाराजांच्या बद्दल वगैरे बोलला, तो ट्रोल झाला. त्यावेळी त्याने पण माफी मागितली, पण नंतर तो एका रियालिटी शोचा विनर आहे. म्हणजे लोकांनी पण हे घेतलं पाहिजे की असं करणाऱ्याला तुम्ही माफ केलंच नाही पाहिजे. जर तुम्ही माफ करताय आज, तर तुमची पोरं सुद्धा उद्या तसंच करतील, मग तुम्हाला ते भोगावं लागणार. कारण आज तुम्ही त्या मनोहर फारुकीला माफ केला, त्याला नंतर तुम्ही एखाद्या शोचा विनर केला, आज ते सारंग साठेला करताय, कुशल बद्रिकेला करताय, हा आता जो होता कोण रणवीर आलाबादी याला करताय. यांनी जो सांगितले ती महिला मन धरून चाला, गौतमी पाटील धरून चाला. आता पाटलांचे ट्रेंड वाढलेत, आता इतके पाटील नाचायला आलेत. स्पर्धा चालू झाली पाटलांच्या नाचायच्या स्पर्धा. म्हणजे नाचणं ही एक कला आहे, पण ती लावणी जी लावणीची आदा होती ती वेगळी कला आहे. आपण लावणी याच्या अगोदर सुद्धा बघितली, पण ही लावणी ठेवणे वेगळाच कन्सेप्ट आणलाय. ह्याला लावणी आपण म्हणू शकत. लावणी बघायला म्हणजे आमच्या गावी, आमच्या आसपासच्या गावी आम्ही लहान असताना बघायचो. लावणी बघायला महिला सुद्धा जायच्या. आता गौतमी पाटीलची लावणी बघायला महिला जाईल का? महिला नवऱ्याला सोडण्यात आलेत आता पाटलांचे. म्हणजे हे मानसिकता बदललेली. लावणी हे जे दाखवतात ते लावणी नाही. यावरती गौतमी पाटील सुद्धा बोलली की मी लावणी करत नाही, मी डीजे शो करते. डीजे शो का असं, पण असतील का हा प्रश्न आहे. ही स्वतः म्हणली की मी स्वतःला लावणी सम्राट समजत नाही, परंतु त्याच्या प्रत्येक स्टेजवर इंट्रोडक्शन होताना लावणी सम्राट अमुक तमुक होतं. ही लावणीचा प्रकारच आहे का? सर्वात महत्वाचा तो मुद्दा आहे की आता लावणीचा प्रकार महाराष्ट्रात राहिलाय का? अजिबात नाही राहिलेला. आणि आता आपल्या समाजाची मानसिकता अशी झालेली आहे की बिग बॉस जिंकून आलेल्या मुनवरला डोक्यावर घेऊन नाचायला लाखोंची गर्दी जमली होती, आणि गोल्ड मेडल जिंकून आलेल्या मनू भाकरला विमानतळावर फक्त 30 लोक गेली. फक्त 30 लोक गोल्ड मेडल जिंकले. हा, तिनं. आणि तिच्या स्वागतासाठी फक्त 30 लोक गेली होती. आणि बिग बॉस जिंकून आलं तर 1 लाखापेक्षा जास्त लोकांची गर्दी जमली. म्हणजे आजची तरुणाई ही कशाकडे कुठे चालले हे पण बघितलं. ह्या गोष्टीला सुरुवात कुठून झाली म्हणजे सर्वात महत्वाचं ह्या फिल्म इंडस्ट्रीनं या गोष्टीला प्रोत्साहन दिलं गेलं. कारण का सर्वात महत्वाचं एंटरटेनमेंट भाग हा आमच्या 90च्या जनरेशन मध्ये आम्ही गोट्या खेळल्या जात होतो, खो खो खेळलो जात होतो, सुरफाटी तर आता अक्षरशः कोणाला माहित सुद्धा नसेल, आबादाबी खेळलं जात होतो, चिनी दांडू खेळला जात होतो. हा आमचा एंटरटेनमेंटचा भाग होता. आणि आमच्याकडे पिक्चर हा कधी गावात एक टीव्ही, त्याच्या हॉल पासून ते वरांड्यापर्यंत पूर्ण गाव पिक्चर बघायचं. तो फॅमिली पिक्चर, कॉमेडी असो, लोकचाली सासरला असले पिक्चर बघत होतो आम्ही. हा विषय काढलाच की पुढे टीव्ही होताना आम्ही वरांड्यापर्यंत मासत. आता तुम्हाला कधी भीती वाटते का की टीव्ही चालू केल्यानंतर अरे बापरे माझी मुलं कुठे आहेत, माझी बायको कुठे आहे, हा पिक्चर चालू करूया किंवा काय काय असेल काय माहिती या पिक्चर मध्ये, आता असं भीती वाटते का कधी? काय सांगाल त्या अनुभवावर? नक्कीच ही भीती मोबाईल हातात घेतल्यावर पण येते. टीव्ही चालू केली की पण असं वाटतं की माझा मुलगा आहे का, माझी मुलगी आहे का, कोण बघतोय का, की आज अचानक टीव्ही मध्ये काय येईल आणि काय बघावं लागेल काय सांगतो म्हणजे ते देवाला माहिती. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे एकच म्हणतो मी तुला जे म्हणले त्याला करेक्ट करतो की हा जो विषय तुमच्याकडे येतो त्या प्रश्नाला घेऊन की हा दादाने जे सांगितलं की हातामध्ये रिमोट घेऊनच बसावं लागतं. मग यात कॉमेडियन सोडा पण चित्रपट सुद्धा मागे राहिले नाही. चित्रपटांनी सुद्धा याच्या सीमा ओलांडलेल्या आहेत. आपण कॉमेडियनना म्हणण्यापेक्षा सेन्सॉरशिप तिथं काय काम करते? आता म्हणतायत की माणसं बरीच म्हणतात की कॉमेडी शोला किंवा अशा शोला सुद्धा तुम्ही सेन्सॉरशिप लावा, पण पिक्चर मध्ये सेन्सॉरशिप काय काम करते? पिक्चर मध्ये सुद्धा 18+ म्हणून दिलं जातं आणि तो चित्रपट रिलीज केला जातो, पण त्यामध्ये सुद्धा काही कहाणी रिडीम सीन असतात, काही असतात. 18+ तुम्हाला असा रिलीजच का करायचंय?
रिलीजच का करायचं? का आता सर्वात करायचं release तुम्हाला? तुम्ही काय समजायचं? आता याचं सुद्धा साधारण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर अॅनिमल हा चित्रपट, तुम्ही याबद्दल आपण कितीतरी बोलू शकतो की किती किती किती, लहान हो. पार्ट आहेत त्यामध्ये. आणि हा चित्रपट जर टीव्हीवर रिलीज झाला, हा चित्रपट 18+ का असे ना, तो थिएटरमध्ये 18+, तुम्हाला तिथे सिक्युरिटी असते, तुम्हाला आतमध्ये सोडताना लहान मुलाला सोडत नाही. पण टीव्हीवर रिलीज झाल्यानंतर आणि हातात जर मोबाईल रिमोट जर आपल्या मुलाच्या हातात असेल तर OTT काय करायचं हा प्रश्न आपल्या मनात येतो आणि आपल्याला तेवढा धाकधूक होते, भीती वाटते. मग त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? तुम्ही अॅनिमल चित्रपटाचं बोलला तर अश्लीलता सोडून द्या, त्यामधली जी केली जाणारी जी बारकाट आहे ती ऍक्च्युली 18 वर्षाच्या प्लस की काय 25 वर्षापर्यंतच्या पोरांनी बघू नये असे. कारण साधारण त्यात काय आहे की वडिलांना मारलं गेलं. आता यांनी मगाशी मला सांगितलं त्यानुसार एक मार्को पिक्चर आला होता, किल पिक्चर बघितला, काहीतरी एक हे आता अगोदरची जशी आमच्यात भांडणे वगैरे झाली तर साधारण शिव्या देणं किंवा अर्वाच्य भाषेत बोलणं आणि एक कानपाड 2-3 देऊन हा आमचं भांडणं कुठले शिवाजी भांडणं वगैरे मिटली जात होते. आधी ती ही मर्डरचं स्वरूप होत नव्हतं त्याला. आता छोट्या, आता तुम्ही रिसेंटली काही न्यूज मध्ये बघितलं असेल, तंबाखूला चुना नाही दिला, मोबाईलला स्क्रीन गार्ड 50 रुपयाचा काय नाही बसवला. सांगलीचीच घटना आहे. सांगली. 50 रुपयाच्या स्क्रीन गार्डमुळे मर्डर झाला, दुकानदाराला मारलं. काही दिवसापूर्वी हॉटेलच्या बिलावरून ह्या गोष्टीवर डायरेक्ट मर्डर. आणि ह्या गोष्टीला प्रमोट कोण करते? आणि जे खून केलेली मुलं आहेत त्यांचं वय 14-16 ह्या वयाची मुलं आहेत ती. बाल मुलं आहेत अजून, 18 पूर्ण त्यांना सजा सुद्धा देऊ शकत सजा नाही. पण देऊ बाल शकत सजा नाही. सुद्धा राज्य टाकावं लागते. 30+ वाला मर्डर कोण नाही दिसत. नाही हा. जे आणि आता हे जे युवा आहेत ऍक्च्युली कुठेतरी आई आणि बाबांचा संस्कार आणि त्यांचं मुलांच्यावरती लक्ष कमी पडताना दिसते. आता ही शोकांतिक आहे. जसं अतुल दादा म्हणले ना, त्यांच्या स्टेटमेंटला मी पूर्ण सहमत आहे की आई बाबांचं तुमच्या मुलावर असलेले संस्कार किंवा ज्याचे जितकं लक्ष आहे, काही बघणं, काही योग्य आहे आणि काही अयोग्य आहे. एखाद्या गोष्टीत अयोग्य गोष्ट दिसली तर ती गोष्ट अयोग्य आहे, ती घेण्यासारखी नाही. ह्यातली चांगली गोष्ट आहे. बरेचसे पिक्चर आहेत असे ज्यात अयोग्य गोष्टी आहेत, विलन आहे. आपल्याला आताची मुलं विलन बनायला जास्त आहेत. म्हणजे आता अगोदरचे एक फिल्म येत होत्या की ज्याच्यामध्ये हिरो ऍक्च्युली हिरो असायचा, म्हणजे त्याला हिरो म्हणलं गेलं जायचं की सुसंस्कृत असायचा, बोलण्या चालण्यात एकदम मान मर्तबा असायचा, आई वडिलांना किंवा दुसऱ्यांना मदत करणारा असा हिरो दाखवायचा. आताचे हिरो बघा, तुम्ही कबीर सिंग बघा, अॅनिमल बघा, मार्को बघा, कोणतेही बघा, मोठ्यांना, आपल्यापेक्षा वयाच्या मोठ्यांना रिस्पेक्ट देणं ह्या त्याच्यामध्ये हिरो कडून दिसत गेलं जात नाही. म्हणजे हा हिरो तुम्हीच प्रेझेंट करताय. मग मुलांना काय असते, हिरो बनायचं असते. कारण आतापर्यंत तुम्हाला व्हिलन बनवायचं होतं पण बनला नाही. आता हिरोच आपण व्हिलन म्हणून प्रेझेंट करेल, मुलं व्हिलन बनतात. मग हे आता सुरुवात आहे ह्या गोष्टीची. जशी काय आता जे रणवीर अलाहाबादी या मनोहर फारुकी या मानसिकतेच्या लोकांना आताच जर या सोशल मीडियानं किंवा या जे खास करून जर मानायला गेलं तर पालक वर्गांनी या गोष्टीला विरोध केला गेला पाहिजे. थांबवलं तर ठीक आहे, नाही तर भविष्यात तुमची मुलं सुद्धा तुम्हाला हेच विचारू शकते. जसं आता अलाहाबादी या म्हणला ना, तसं ते बोलत येऊ शकतात तुमच्या बेडरूम मध्ये. हे पालकांनी काळजी घेण्याचं कारण हे आहे. म्हणजे मुलं हे ना हे करून खरंच बेडरूम मध्ये येऊ सुद्धा शकतात. आता आदर्श मानतायत, आदर्श मानतात त्याला. किती आणि- फॉलोअर्स आहेत त्यांचे. हा. त्या अलाहाबादियाचे जवळजवळ 20 मिलियन पर्यंत काय फॉलोअर्स आहेत सगळ्या चॅनलचे मिळून फिरतात. आता एक ती जर माणसं त्यांच्या जर मनावर तो इतका बिंबवला गेला, तो जर त्यांना जर हे वाक्य चांगलं वाटलं आणि जर खरंच आहे तर काय परिस्थिती काय होईल परिस्थिती? देशाची म्हणा किंवा काय कुठं चाललोय आपण, विचार केला तरी गंभीर वाटतंय. मी म्हणतो स्वतः मला पहिल्यांदा असं वाटतंय की तो रणवीर अलाहाबादी याच्याच घरात त्याचा मुलगा आहे. तिथून सुरुवात व्हावी. तिथून सुरुवात व्हावी. आता या रिलेटेडच आपण जर बघायला गेलं तर आपण मगाशी गौतमी पाटलांचं पाहिलं किंवा बरेच युट्यूबरांचं पाहिलं, माफी मागतात ते, म्हणजे ट्रोलच होतात त्यासाठी किंवा ते ऍक्शन तशी करतात की शॉर्ट मध्ये त्यांना व्ह्यूज मिळवायचे किंवा फेमस व्हायचं आणि त्यानंतर अगदी आम्ही किती चांगला आहे असं दाखवतात. तर वाटते का तुम्हाला हा जो रणवीर अलाहाबादी आहे याबद्दल सुद्धा तसंच होईल? हा, तसंच होणार. आतापर्यंत बाकीच्या बाबतीत जसं झालंय तसंच होणार. काय होणार की आता त्यानं फेम घेतला, एक फेम घेतला की तो नंतर एकदम चांगला चेहरा घेऊन येणार. म्हणजे आता सध्याला माझं पण सोशल मीडियामध्ये हेच सांगणं आहे, एखादा जो चांगला बोलतोय त्याचा आत्ताचं तुम्हाला जरी स्टेटमेंट आवडत असेल किंवा आत्ताची विचारसरणी जरी आवडत असेल, त्याची विचारसरणी इथून नाही निघाली, तुमच्या व्ह्यू वरून आणि तुमच्या पैशावरून निघालेली विचारसरणी, तो ऍक्च्युअली विचारणे तसा नाहीये. हे रणवीर अलाहाबादी यापासून सिद्ध होते. आणि दुसरी गोष्ट काय, अलाहाबादी कोण हे मला माहित नव्हतं, काल माहिती नव्हतं. हा विषय आला आणि मी सर्च केलं. ह्याचा फायदा त्याला झाला ना, अलाहाबादीला झाला, अलाहाबादीला झाला. तो स्टेट मध्ये चालला. हो, माणसं त्याला जाऊन बघायला, चॅनलला हा जाऊन कोण आहे बघायला. अलाहाबादी कोण आहे, अलाहाबादी कोण आहे.
मी नाही, यांनी नाही, तुम्ही नाही, पण असे किती लोक असतील की सर्च केल्यानंतर त्याला फॉलो केलं असेल? भरपूर कितीतरी लोक असतील. कितीतरी. गौतमी पाटील साधं उदाहरण, मी दरवेळी गौतमी पाटील काय होते, कारण हा विषय त्याच्या रिलेटेडच आहे. गौतमी पाटील सुद्धा अशा घाण ऍक्शन करूनच आता सध्या फेमस झालेली आहे. तिने सुद्धा माफी मागल्यानंतर माफी मागल्यानंतर चांगलं रूप घेतले. आम्ही म्हणत नाही की तुम्ही चांगलं रूप घेतले, मला त्याच्याबद्दल काही आक्षेप नाही, आपलं कोणाला नसला पाहिजे तिने आता चांगलं वागते. पण तुम्ही फेमस होण्यासाठी पहिल्यांदा घाण वागला, त्याचं काय, ते का करता? तुम्ही कष्ट का करून येत नाही? पहिल्यांदाच चांगली लावणी प्रेझेंट करून, पहिल्यांदाच महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती जपून तुम्ही समाजामध्ये काय येत नाही? तुम्हाला घाण पहिल्यांदा कांड करायचे आणि त्यानंतर फेमस व्हायचं आणि मग मी किती मी किती चांगली असं दाखवायचं. म्हणून मी वेळोवेळी ही उदाहरण देतोय की अलाहाबादीच्या बाबतीत सुद्धा तसं होईल. तुम्ही म्हणता तसं त्याचे फॉलोअर्स नक्कीच वाढतील आणि तो नंतर सोजवळ चेहरा सुद्धा आणला आणि आपणच त्याला अवॉर्ड तर काय अगोदर सरकारने दिलेलेच आहे. आता दुसरं सरकार येईल किंवा आता हे आणि नंतर परत देतीलच, त्याबद्दल काय. आता दुसरा याच्याबद्दल जर प्रश्न विचारायचा म्हटलं तर तुम्ही आता एवढे कंटेंट ह्या अलाहाबादीला तुम्ही पाहिलं नव्हतं, आता यामध्ये बघितलं, हा लेटंट शो आपण बघितला, भाडीपामधला निर्लज्ज कांदे पोहे बघितली, त्यातली निर्लज्ज माणसं सुद्धा बघितली, या शोतली निर्लज्ज माणसं बघितली. तुम्ही जो कुशल बद्रिक यांनी त्यांचा सांगितलं तो काय स्ट्रगलर्स आला, त्यातली निर्लज्ज कलाकार आपण पाहिले. ह्या सगळ्या निर्लज्जाकडे बघून, ह्या सगळ्या हरामखोरांकडे बघून तुम्हाला वाटतं का की खरंच हे कलाकार आहेत, कॉमेडियन आहेत असं वाटतं का तुम्हाला? हे कलाकार, कारण कलेकडे आपण माणूस बघतो कशामुळे, कलेकडे, एखाद्या कवितेकडे, एखाद्या शाहिराकडे, एखाद्या नटाकडे आपण पाहतो आणि त्याच्याकडून आदर्श घेतो, कारण ते समाजाचा आरसा दाखवतात समाजाला. आता हा समाजाचा आरसा आहे का? शिवाय देणं वगैरे हा आरसा आहे का समाजाचा? त्यांना कॉमेडियन म्हणून किंवा कलाकार म्हणून पाहतात का? तुम्ही ह्या निर्लज्जांना तुम्ही कॉमेडियन म्हणून पाहता का? याबद्दल सांगा. असं वक्तव्य करणारे किंवा अश्लीलता, असले भाषाचे अश्लीलता किंवा विचार पसरवणारे कोणताही कलाकार माझ्या दृष्टिकोनात तर नाहीच आहे. तो ऍक्च्युली समाजात चौकात उभा करून तोंड काळं करून त्याला चपलीनं सुजूपर्यंत मारणं ह्या योग्यतेचा आहे, असं वागणार प्रत्येक कलाकार माझ्यासाठी. म्हणजे तो कलाकार नाही, कलाकार कला नाही म्हणून तर हे कला नाही म्हणून अश्लीलता घ्यावी लागते सोबत. यांचं नाव आलं ना समोर की पहिला माझ्या मनातून येणारी भावना म्हणजे अपशब्द. बाकी काय नाही. निर्लज्ज सदासुखी जी माणसं आहेत अशी, त्या निर्लज्ज सदासुखीच्या माणसांच्या स्वतःला वाईट वाटलं पाहिजे अगोदर, त्याच्यानंतर त्याच्या परिवाराला वाईट वाटलं गेलं पाहिजे की असल्या माणसाचा मी बाप, मी भाऊ, मी नवरा, मी बायको, मी भाऊ, मी बहीण, मी मुलगी हे म्हणून येणं अगोदर वाईट वाटलं गेलं पाहिजे. आणि ह्याच्या पुढचं म्हणलं तर त्यांचा मी फॉलोअर म्हणून घेणं सुद्धा वाईट वाटलं. या माणसाचा मी या एवढ्या घाण मानसिकतेच्या माणसाचा फॉलोअर फक्त वाईट नाही, लाज वाटली पाहिजे. लाज वाटली पाहिजे. नक्कीच. आता शेवटीकडे आपण जाऊया. या पॉडकास्ट आपण भरपूर सांगितलं, कारण हे समाज उपयोगी होतं, कारण यावरती बोलत कोणच नाही, फक्त अनालाइज करतात की हा हे चुकीचं, वाईट, इतकं माफी मागितली, विषय संपला. पण हे थांबलं पाहिजे कुठंतरी, हे थांबलं पाहिजे. आणि हे थांबण्यासाठी याला जबाबदार कोण? एक पालक म्हणून आपण काय केलं पाहिजे किंवा सरकार म्हणून सरकारची जबाबदारी काय, याबद्दल तुम्ही काय सांगा? ऍक्च्युली सेन्सॉर हा विषय नाहीच आहे, तर ते आपण सिनेमामध्ये पाहिलंच आहे की तिथे किती अश्लीलता आहे, किती तो म्हणजे खून खराबा आहे. तिथं 18+ हा बोर्ड लावला की सेन्सॉरशिपचं काम दाखवा, नाहीतर तो चित्रपट पूर्ण पॉर्न दाखवा, काय फरक पडत. शासनाने कुठे हे थांबवलं पाहिजे. ऍक्च्युली स्टँडअप ह्या नावाखाली जे विनोद चालवलेत हे थांबले पाहिजेत. आणि पालकांनी पण आपली मुले आपल्या घरी काय चाललंय याकडे लक्ष दिलं पाहिजे. ऍक्च्युली बघायला गेलं तर कुणाची इच्छा नसते की आपल्या मुलांनी किंवा आपल्या मुलींनी हे पाहावं, हे आपल्या म्हणजे मनात बिंबवून घ्यावं, अशी कुणाची इच्छा नसते. पण काही कामाअभावी, वेळेअभावी, कामात व्यस्त असल्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही. पण हे थांबवलं पाहिजे आणि त्यासाठी फक्त पालकांनी ह्यात भाग घेतला पाहिजे असं मला वाटतं. पालकांचा सहभाग असावा. पण फक्त पालकांना तरी आता त्याने जसं सांगितलं, पण पालकांनाही श्रीमंतांच्या गोष्टी सोडून द्या, कारण त्यांनी पैसा कमवलाय. पण मिडल क्लासमध्ये जर पाहायला गेलं, आपण जर मिडल क्लासमध्ये जर पाहायला गेलं तर मिडल क्लासमध्ये पोटा पाण्यासाठी हे प्रश्न येतात. आणि मोबाईल आज सगळ्यांच्या हातात आहे, सगळ्यांच्या म्हणजे युवा पिढीच्या घरात जरी मोबाईल नसलं म्हणजे अगदी लय कमीपणाचं लक्षण झालं. त्यामुळे मोबाईल हा प्रत्येकाला पाहिजे. मग मुलगा तो 10+ झाला तरी, कारण शिक्षण आता त्यावरती अवलंबून राहिलं. त्यामुळे मोबाईल हा अविभाज्य असा घटक आपल्या म्हणणं. तर त्यावेळेला कसं लक्ष द्यायचं किंवा शासनानं काय करावं यासाठी, किंवा पालकांना जर आता यांनी म्हणतात की पालकांना म्हणजे पालकांना कशा पद्धतीने हँडल करावं असं वाटतं? जसं अतुल दादांनी सांगितलं त्याप्रमाणे
सर्वात महत्वाचं, पालकांना या असल्या गोष्टी बघायचा वेळच नसतो, कारण तो आपल्या मुलाच्या भविष्यासाठी भाकर तुकडा गोळा करून रुपयाला रुपया जोडून त्याला मोठं करण्याच्या स्वप्नात असतो, त्यामुळे त्याच्याकडे बघत नाही. तर अक्षरशः तसं घरातल्या प्रत्येकाचं, तुमच्या पैशापेक्षा तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी हीच जी तुमची खरी संपत्ती आहे, हे पालकांना सगळ्यात महत्वाचं ओळखलं गेलं पाहिजे. भौतिक सुखापेक्षा तुम्ही ते आपली संपत्ती सांभाळण्यात गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट काय आहे, जे म्हणा मुलीबद्दल कमेंट पास करणं किंवा जे आता बलात्काराचं प्रमाण किंवा काय असेल, आता प्रत्येक वेळी आपण ज्यावेळी बलात्काराचं प्रमाण वगैरे काय आपण बोललं गेलं जातंय, त्या टायमाला इथं हेच झालंय की पालक जिम्मेदार आहेत यासाठी. का की तू तुझ्या घरातल्यांना सोडून, तुझी बहीण, तुझी आई, तुझ्या घरातली सोडून बाकी कोणाला रिस्पेक्ट द्या हा शिकवलीच गेली. त्यामुळं बाहेरच्या मुली व्यतिरिक्त बाहेरच्या मुलांसाठी, मुलींसाठी, आईसाठी, बहिणीसाठी त्यांच्याकडे आई भावनेनं बघणं, त्यांच्याकडे बहीण भावनेनं बघणं, किंवा आई आणि बहीण भावना सोडून सुद्धा दुसऱ्या भावनेने जरी बघितलं तर अश्लील भावना सोडून दुसऱ्या कोणत्याही भावनेनं बघणं हे शिकवलंच गेलं नाही. हे पालकांनी सर्वात महत्वाचं ते सुरुवात केली गेली पाहिजे. दुसरी गोष्ट, शासनाला सांगून आम्ही काय फरक पडेल असं वाटत नाही, पण एक माफक अपेक्षा अशी आहे की सेन्सॉरच्या बाबतीत थोडाफार काहीतरी विचार घ्यावा. सोशल मीडियावर काहीतरी तितकं काहीतरी कंट्रोल करता येते का ते बघावं. दुसरी गोष्ट, हे स्वयंघोषित किंवा आपापल्यात घोषित करणारे कॉमेडियन आहे, त्यांनी त्यांच्या काय म्हणते ते म्हणजे गिरेबांमध्ये दाखवून बघितलं पाहिजे आपण जे करतोय ते कितपत योग्य आहे. पैशासाठी तुम्ही तुमच्या आई वडिलांची, तुमच्या आया बहिणींची, तुमची सगळी विकली रे, दुसऱ्यांना आहेत स्वाभिमान, ह्याचं जरा भान ठेवलं पाहिजे. सरते शेवटी हा एक शेवटचा प्रश्न की सरकार ज्या वेळेला एखादं त्यांच्या पक्षावरती कमेंट कोणी करतं किंवा पक्षावरती एखादा व्हिडिओ बनतो, कोणतंही सरकार असो, मला सरकार कोणत्याही सरकारबद्दल किंवा कुठल्याही पक्षाबद्दल बोलायचं नाही, पण अशा भरपूर आपण घटना पाहिल्या की एखादी चॅनल त्यांनी नोटिसा काढून बॅन केली, एखादी चॅनल असो, न्यूज चॅनल असो किंवा एखादा युट्यूबर असो, जर पक्षावरती बोललो किंवा एखाद्या त्यांच्या नेत्यावरती बोललो तर त्यावरची ऍक्शन अगदी पुरेपूर 24 तासात घेतली जाते. इतकी तत्परता तुम्ही पक्षासाठी घेताय आणि तुम्हाला समाजासाठी निवडून दिले, समाजानं तुम्हाला समाजाच्या सेवेसाठी निवडून दिलंय, आणि हा समाज जर घाण करणारी ही जर निर्लज्ज माणसं असतील तर यांना थांबवण्यासाठी तुम्ही 24 तासात तत्पर का राहत नाही, हा प्रश्न ज्या वेळेला उभा राहतो, हा सामान्य म्हणून तुमच्या मनात हा प्रश्न उभा राहतो बघा. आमच्या मनात हा प्रश्न उभा राहतो की तुम्ही म्हणला जे निर्लज्ज माणसं, त्या निर्लज्ज माणसं दुसरा निर्लज्ज माणूस घडवायला लागलाय, आणि अशीच निर्लज्ज माणसं घडत गेली तरच ते पक्षवाले किंवा ते नेते, ते समाजकर्ते, ते कार्यकर्ते स्वयंघोषित आपल्यावर राज्य करतील, म्हणून त्यांना ते पाहिजे. निर्लज्जाने निर्लज्ज उभा केला तर ते निर्लज्ज आपल्यासारख्या निर्लज्जाला प्रश्न विचारणार नाही. हा प्रश्न हा खरा तिला, म्हणजे तुम्ही वाईटच वागलं पाहिजे तर आम्ही पांढरपेशी लोक वर जगू. जर तुम्ही सगळेच चांगले वागायला लागलं तर आम्हाला विचारणार कोण, कारण आम्ही तेवढे चांगले पांढरपेशी फक्त कपड्याने पांढरे आहेत, आज थोडे ना आमच्या पांढरे. आतापर्यंत ज्या कॉमेडियनना वगैरे निर्लज्ज म्हणला ना, त्यांना आळा घालायला निर्लज्ज माणूस नकोय. आळा घालायचं ज्यांच्या हातात आहे तेच निर्लज्ज आहेत. आणि आता तसं बघायला गेलं तर आपण वेश्येला वाईट बोलतो की पण तिच्यापेक्षा वाईट नीच प्रवृत्ती लोक आहेत हे जे अश्लील विनोद करतात. हा, तुम्ही बोलला तसं. तुम्ही अगर यात मला करेक्शन असं करा, तुम्ही वेश्येला वाईट म्हणता तर हे वेश्येच्या वरचे आहेत. जर वेश्येला चांगलं म्हणत असाल तर हे चांगले आहेत, हे चांगले असेल तर वेश्या पण चांगले. काय तर मित्रांनो, तुम्ही बरंच एक जे काही समाजातील घटक आहेत, ज्या समाजातील घटकांना तुम्ही तुमच्या मुलांना बघताना टीव्हीवरती किंवा तुम्हाला काय वाटतं किंवा समाजात काय चर्चा आहेत नेमक्या या तुम्ही सांगितल्या, आणि यावरती तुम्ही तोडगा जो सांगितला तोही अगदी महत्वाचा होता आणि अगदी महत्वपूर्ण अशी ही चर्चा घडून आलेली आहे. कारण यातून भरपूर कॉमेडी सोडा, कारण सरकार त्याच्यावरती काय ऍक्शन घेईल हा सरकारचा प्रश्न आहे. आपण त्या पद्धतीने निषेध करतच आहोत, सर्व व्यक्ती यामध्ये निषेध करत आहेत, पण त्यांना सजा कितपत होते, ते किती पद्धतीने निसटतात त्यातून आणि काय होईल तो त्यांचा भाग होईल. पण इथून पुढे आपण जी काही दक्षता घ्यायची ते आपण या व्हिडिओमधून पाहिले आहे, आपली मानसिकता कशी असली पाहिजे याचाही अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. तर सरते शेवटी एकच की जसं दोघांनीही सांगितलं, हे चर्चेतून जे काही निष्कर्ष निघाला तो की जे दिसतं ते नसतं, ते स्क्रीनवरती तुम्हाला जितकी चांगली माणसं दिसत असेल ते त्यांच्या मानसिकतेने तितकीच चांगली असतील हे नक्कीच नाही. फक्त त्या माणसाचे चाहते होऊ नका, तुम्ही त्यांच्या याची चाहते होऊ नका, तो विचार किती चांगला आहे हे आपण घ्या आणि आपल्या वाटचाल नक्कीच करा, आणि तीही चांगली वाटचाल करा, हे ज्यातून निष्कर्ष येतो. आणि जे काही वाईट आहे ते आपल्यापासून लांब राहू द्या आणि त्याचा निषेध
हा आपण जे करतोय ते कंटिन्यू चालू राहू द्या. असा निषेध झालाच पाहिजे. ही जी कीड आहे समाजाला लागली ही वेळी ठेचली सुद्धा गेली पाहिजे. त्याकडे सरकारने सुद्धा लक्ष नक्कीच दिलं पाहिजे. आणि ही सर्व मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि यातील कुठला एपिसोड आणि कुठला घटक कुठलाही महत्वाचा चर्चा ही तुम्हाला महत्वाची वाटली आणि यावरती अजूनही काही बोलायचं होतं आणि तुमच्याही मनात काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुमच्या दोघांचेही आमच्या स्टुडिओमध्ये या गोष्टीबद्दल चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओही मिळतील आणि सामान्य जनतेचा ठाव घेणारे प्रश्नही तुम्हाला यामध्ये ऐकायला मिळतील. तर धन्यवाद.